नमस्कार, आज आपण बघणार आहोत भेंडी मसाला। त्यासाठी एक वाटण बनवायचं आहे। सुरुवातीला तव्यात आपल्याला अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे। त्यात लहान आकाराचा उभा चिरलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे आणि गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा लवकर भाजण्यासाठी आपल्याला त्यात थोडं मीठ टाकायचं आहे। कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत गॅस मंद ठेवून आपल्याला कांदा परतत राहायचा आहे। कांद्याला गुलाबी रंग आल्यावर आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचा आहे। इथे मी एक लहान आकाराचा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे, तो यात टाकत आहे। टोमॅटो चांगला भाजेपर्यंत आपल्याला मंद गॅसवर परतत राहायचं आहे। आपल्याला यात 7 ते 8 सोललेल्या लसूण पाकळ्या, एक हिरवी मिरची, थोडं खोबरं टाकायचं आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे चांगलं भाजेपर्यंत मंद गॅसवर परतत राहायचं आहे। यात आपल्याला भिजवलेले 2 काजू टाकायचे आहेत। तुम्ही काजूऐवजी बदामही टाकू शकता। काजू मी 2 तासासाठी भिजत ठेवले होते। हे मंद गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे। आपल्याला याचा मसाला बनवून घ्यायचा आहे। यासाठी मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे। आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। इथे आपला मसाला बनवून झालेला आहे। गॅसवर कढई ठेवून त्यात 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल आपल्याला मध्यम गरम होऊ द्यायचं आहे। तेल मध्यम गरम झाल्यावर आपल्याला त्यात छोटे छोटे तुकडे करून घेतलेली भेंडी टाकायची आहे। भेंडी आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायची आहे। भेंडी करपू नये म्हणून पळीने हलवत राहायची आहे। भेंडी चांगली भाजली की आपल्याला ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। भेंडी काढून झाल्यावर आपल्याला त्याच कढईत आणखी 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि त्यात आपण बनवून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। वाटण आपल्याला मंद आचेवर पळीने हलवत राहायचं आहे। मसाला तेल सोडू लागलेला आहे, याचा अर्थ मसाला चांगला भाजला गेला आहे। आता आपल्याला यात अर्धा टीस्पून हळद, आवडीनुसार मिरची पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला चांगला मिक्स करून झाल्यावर आपल्याला यात गरम केलेलं पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जशी ग्रेव्ही कमी जास्त पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकायचं आहे आणि याला आता उकळी येऊ द्यायची आहे। चांगली उकळी आल्यावर आपल्याला यात तेलात परतून घेतलेली भेंडी टाकायची आहे आणि पुन्हा याला उकळी येऊ द्यायची आहे। आता आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण मसाल्यातही मीठ टाकलं होतं, त्या अंदाजानेच मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। भेंडी मसाला तयार झालेला आहे। आता आपल्याला यात 1 चमचा बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करून यावर झाकण मारायचं आहे आणि हे असंच 10 मिनिटांसाठी गॅसवर ठेवायचं आहे। इथे आपला भेंडी मसाला बनवून तयार आहे।